महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 13 हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? ए. प्रियदर्शिका, बी. हर्षचरित, सी. रत्नावली, डी. नागानंद. उत्तर आहे पर्याय 1 फक्त ए, सी आणि डी. स्पष्टीकरण. सम्राट हर्षवर्धन हे स्वतः एक उत्तम लेखक आणि कवी होते. त्यांनी संस्कृतमध्ये प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही 3 प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत. हर्षचरित हे पुस्तक हर्षवर्धनांनी लिहिलेले नसून त्यांचे दरबारी कवी बाणभट्ट यांनी लिहिले आहे. यामध्ये हर्षवर्धनांचे जीवनचरित्र मांडले आहे. बाणभट्ट यांनी कादंबरी हा ग्रंथही लिहिला आहे. सम्राट हर्षवर्धन हे वर्धन घराण्यातील सर्वात प्रभावशाली राजा होते. प्रश्न क्रमांक 14 नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? उत्तर आहे पर्याय 1 वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे. स्पष्टीकरण. नेहरू अहवाल 1928 ब्रिटिश सचिव लॉर्ड बर्केनहेड यांनी भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचे आव्हान दिले होते. ते स्वीकारून पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल तयार केला. मुख्य उद्दिष्ट या अहवालाची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे भारताला ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत वसाहतीचे स्वराज्य मिळावे ही होती. इतर शिफारसी प्रौढ मतदान पद्धत, मूलभूत अधिकार, स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघ आणि भाषिक प्रांतरचना. टीप पूर्ण स्वातंत्र्य हे उद्दिष्ट या अहवालानंतर 1929च्या लाहोर अधिवेशनात स्वीकारण्यात आले होते.